नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताय ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण लसावी व मसावी यातील लेखी उदाहरणातील अतिशय महत्वाचे ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न पाहणार आहोत. जे ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न पोलीस भरतीला वारंवार रिपीट होतात. ते दिसायला खूप कठीण आहेत, पण ते किती सोप्या पद्धतीत तुम्ही सोडवू शकता. बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलाय. काय प्रश्न आलाय मित्रांनो? अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 3, 6 आणि 8 ने जर भाग दिला तर प्रत्येक वेळेस 2 बाकी उरते? ओळखायची अशी लहानात लहान संख्या पाहायची आहे जिला जिला 3 ने, 6 ने आणि 8 ने भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळी 2 बाकी उरते. बघा कशा प्रकारे सोडवलं जातं, लक्षात घ्या. प्रश्न काय आहे? 3 ने, 6 ने आणि 8 ने जर भाग दिला तर प्रत्येक वेळेस काय होतं मित्रांनो? 2 उरतं. अगोदर बेसिक उदाहरण घेतलेलं आहे आपण, याच्यानंतर ऍडव्हान्स लेवलचं सुद्धा उदाहरण घेणार आहोत. तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून अगोदर सर्वात बेसिक उदाहरण घेतले. काय करायचं मित्रांनो? सगळ्यात पहिले यांचा लसावी काढायचा मित्रांनो. 3, 6 आणि 8 यांचा काय काढायचा? लसावी. काढा मग पटकन. लसावी घ्यायचा. किती? 3 ने, 6 ने आणि 8 ने भाग दिल्यास 2 बाकी होते. पटकन भाग द्या. कितीने भाग जातो मित्रांनो? 3 ने भाग जातोय. बघा, 3 1 3, 3 2 6 आणि हे 8 जसेचे तसे. परत कितीने भाग जाईल मित्रांनो? 2 ने भाग जाईल. परत 2 ने भाग द्या. बे 1 बे, बे 4 8. कळालं इथपर्यंत? आता काय? परत 4 ने भाग जाईल. हे 4 4, हे 4 1 4. एक एक उरले, फिनिश काम. परत यांचा गुणाकार करा. 3 गुणिला 2 गुणिला 4. इथपर्यंत कळालं? अगोदर स्टेप बाय स्टेप शिकून घ्या, नंतर स्पीड मध्ये सुद्धा सोडवू शकता तुम्ही. कशा प्रकारे? आता यांचा गुणाकार करा. 4 2 किती होता मित्रांनो? 8. कळालं? परत 3 चा गुणाकार घ्या. परत यांचा गुणाकार करा, या 3 चा. परत 8 त्रिक किती होता मित्रांनो? 24. आता 24 उत्तर आलेलं आहे का मित्रांनो? उत्तर 24 आलेलं नाहीये. घाई घाई मध्ये 24 उत्तर क्लिक करू नका. प्रश्न नीट वाचायचा आहे. प्रश्न काय होता? अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 3 ने, 6 ने आणि 8 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी 2 बाकी उरते? बाकी होते लक्षात ठेवायचं. जेव्हा प्रश्नामध्ये बाकी हा शब्द आला तेव्हा काय करायचं? अधिक करायचं. अधिक म्हणजे बेरीज करायची. म्हणजे काय करायचं? अधिक अधिक करत. आणि जेव्हा लक्षात घ्यायचं मित्रांनो, जेव्हा प्रश्न काय विचारला जाईल? जेव्हा प्रश्न विचारला जाईल की कमी पडतं, कमी पडतं, तेव्हा काय करायचं मित्रांनो? वजाबाकी. वजाबाकी करायचं. हे IMP म्हणून लिहून घ्या. प्रश्न काय विचारलाय? 2 बाकी उरतात ना नेहमी, म्हणजेच काय? याच्यामध्ये 2 अधिक करायचे. कसं? उदाहरण एक समजून घ्या. जर तुमच्याकडे 20 रुपये आहे, जर तुमच्याकडे 20 रुपये आणि तुमच्याकडून मी जर 18 रुपये घेतले तर तुमच्याकडे किती उरणार मित्रांनो? 2 बाकी उरणार ना तुमच्याकडे. म्हणजेच काय मित्रांनो? तुमच्याकडे 20 होते, मी 18 घेतले, म्हणजे तुमच्याकडे 2 उरले. याचा अर्थ काय? 2 याच्यामध्ये अधिक करावं लागतील. अधिक केले, याचं उत्तर काय मित्रांनो? 26. योग्य उत्तर काय असणार मित्रांनो? 26. तुम्ही म्हणणार सर 26 कसं काय? याचं उत्तर आणि प्रश्न नीट समजून घ्या. हे बघा, काय प्रश्न होता? अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 3 ने, 6 ने आणि 8 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी 2 बाकी उरतात? आता बघा, 26 ला जर 3 ने भाग दिला, बरोबर? 3 5 15, 3 6 18, 3 7 21 आणि 3 8 3 ला जर 8 वेळेस गुणलं तर 24 उत्तर येतं. 3 8 24. किती मित्रांनो? 24. मग 26 मधून 24 गेले, किती उरले मित्रांनो? 2 उरले. कळालं इथपर्यंत? त्याच्यानंतर 6. परत 26 ला 6 ने भाग दिला, किती होईल? 6 1 6, 6 2 12, 6 3 18 आणि 6 चोक 24 होतात, बरोबर? 6 चोक 24. उरले किती मित्रांनो? 2 उरले. याप्रमाणे 2. त्याचप्रमाणे 8 बघा, 26 भागीला जर 8 केले, किती होईल? 8 त्रिक 24. उरले किती मित्रांनो? 2. कळलं तुम्हाला? प्रश्न कसा होता?
सगळ्यांनी भाग दिला म्हणजे सर्वांनी जर भाग दिला तर प्रत्येक वेळेस 2 बाकी उरताय. उरले ना, 2 उरले का नाही? सर्वांमध्ये 2 2 उरले ना, 24 वजा केले 2 उरले, असा याचा अर्थ होता. बेसिक गणित होतं. तुम्ही म्हणणार सर खूप वेळ लागला, एवढा वेळ नसतो उदाहरण सोडवायला. तुम्हाला बेसिक आहे, तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवतोय म्हणून इतका वेळ लागला. जर तुमचं याची प्रॅक्टिस झाली, आता पुढे आपण ऍडव्हान्स लेवलचा सुद्धा प्रश्न घेणार आहोत. लगेच पुढचा प्रश्न ऍडव्हान्स लेवलचाच घेणार आहोत लगेच, आणि तुम्हाला सर्वांना तो सोडता येईल. आणि पण प्रश्न नीट वाचायचा. बाकी उरते काय विचारले, प्रश्न नीट वाचायचा. प्लस करायचा आहे का मायनस करायचं आहे? ठीक आहे. बघूयात आता पुढील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करू. पुढील प्रश्न काय विचारलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की एका पेटीतील आंब्यांचे 25, 30 आणि 15, नीट समजून घ्या, नीट प्रश्न वाचा. काय विचारलाय प्रश्न? एका पेटीतील आंब्यांचे 25, 30 आणि 15 असे गट जर तयार केले तर प्रत्येक वेळेस 3 आंबे कमी पडत आहे. आता तुम्ही समजा इथं प्लस करायचं का मायनस करायचंय म्हणून तुम्हाला शिकवलं होतं. कमी पडता, जास्त होता, काय होता? बाकी उरता. हा, नीट समजून घ्या. काय विचारलंय? प्रत्येक वेळी 3 आंबे कमी पडतात तर त्या आंब्यांच्या पेटीमध्ये एकूण किती आंबे आहे? म्हणजे त्या आंब्यांच्या पेटीमध्ये एकूण किती आंबे आहे? तर की त्यांचा जर प्रत्येक वेळेस 15, 30 आणि 15, 30 आणि 25चे जर गट केले, म्हणजे 15चा गट, 25चा गट आणि 30चा गट केला तर प्रत्येक वेळेस 3 आंबे कमी पडत आहेत त्याच्यात. तर त्यामध्ये एकूण आंबे किती आहे असा प्रश्न विचारलाय. चला तर मग ज्या विद्यार्थ्यांना पहिलं गणित नीट समजलं असेल त्यांनी पटापट स्टेप बाय स्टेप उत्तर सोडवायला सुरुवात करा. ज्यांना समजलं नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी पटापट उत्तर तुम्हाला सोडून दाखवतो कशा प्रकारे. ठीक आहे. चला तर मग बघा काय विचारलं मित्रांनो. 25, 30 आणि 15 यांचा काय काढायचं मित्रांनो? लसावी काढायचा. नीट समजून घ्यायचं. लसावी काढा. कसा लसावी काढता? यांना भाग द्या 5ने. 5ने भाग द्या. 5 त्रिक 15, 5 सक 30, 5 5 25. म्हणजेच कसं, 5ने जर 3 ला गुणलं तर 15 उत्तर येतो. कळालं? नवीन विद्यार्थी सुद्धा आहे आपल्याकडे म्हणून त्यांनी नीट समजून घ्यायचं मित्रांनो. त्यानंतर 5ने जर 6 ला गुणलं तर 30 उत्तर येतं. त्याचप्रमाणे 5ने जर 5 ला गुणलं तर 25 उत्तर येतं. सर्वांना सोबत घेऊन जायचं आपल्याला, कोणीच मागे राहणार नाही. ठीक आहे. आता परत बघा, याच्याला कोणत्याला भाग जातोय? कोणत्या संख्येला? 3ने या 2 संख्येला भाग जाईल म्हणून 3ने गुणा. परत 3 1 3, 3 2 6, हे 5 जसे तसे खाली उरले. ठीक आहे. परत काय करायचं मित्रांनो? 2ने गुणा, 2 1 2 आणि परत 5ने गुणा, 5 1 5. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना कळालं, सर्वांना भाग गेला, सर्व ठिकाणी एक एक आलं. आता यांचा आणि यांचा गुणाकार करा पटकन मित्रांनो. काय करायचं? 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5. परत घ्या मित्रांनो. 5 त्रिक किती होता? 15. परत हे गुणाकाराचं चिन्ह जसं तसं. परत 5 दुने 10. इथपर्यंत कळालं? हे 5 दुने 10 आहे. हा, नीट समजून घ्यायचं. 10. परत यांचा आणि यांचा गुणाकार करायचा. किती होणार? 15 गुणिले 10 म्हणजे 15ला 10 वेळेस गुणलं तर 150 उत्तर येतं. बरोबर? हे झाले 150. आता प्रश्न काय होता मित्रांनो? प्रश्न नीट समजून घ्या. काय प्रश्न होता की एका पेटीतील आंब्यांचे 25, 30 आणि 15 याप्रमाणे जर गट केले तर प्रत्येक वेळी 3 आंबे कमी पडत आहे. म्हणजे यांच्यामध्ये बेरीज करावं लागेल का? विचार करा. याच्यामध्ये बेरीज करावं लागणार नाही. बघा, तुमचे मित्र आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर देऊन सुद्धा ठेवले. का देऊन ठेवले? कारण त्यांनी या टॉपिकवर अभ्यास केला. नोट्स मध्ये हे सर्व गणित मिळतील तुम्हाला, स्टेप बाय स्टेप शिकवलेले आणि भरपूर उदाहरण मिळतील. भरपूर म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. कशाही प्रकारच्या उदाहरणाला सर्व प्रकारचे उदाहरणं फिरवलेले असतात नोट्स मध्ये. बघा, तुमचे मित्र आहे अजून उत्तर सुद्धा काढले नाही तरी त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आले आतापर्यंत तरी. ठीक आहे. प्रश्न होता 3 आंबे कमी पडतात. तुम्हाला काय सांगलं होतं? जेव्हा कमी पडतं असतं किंवा बाकी उरतं तेव्हा काय करायचं मित्रांनो? कमी पडतात तेव्हा वजा बाकी. म्हणून याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? 150 वजा 3 म्हणजेच काय? 147. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे. आता तुम्ही म्हणणार, भरपूर विद्यार्थी म्हणतात आणि मला कॉल सुद्धा करतात, तुम्हाला जेव्हा अडचण आली तेव्हा तुम्ही मला कॉल करू शकता. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवरती येत असतो,
तोच नंबर माझा आहे, मला डायरेक्ट कनेक्ट होता तुम्ही. ठीक आहे. भरपूर विद्यार्थी म्हणतात सर हे लॉंग लॉंग कट आहे, खूप खूप वेळ लागतो याला. तुम्ही काही क्षणातच कसं सोडू शकता हेच उदाहरण याच स्टेपमध्ये जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल, जेव्हा तुमची रिव्हिजन वाढेल, तेव्हा तुम्ही म्हणणार अरे प्रश्न काय आहे, प्रत्येक वेळेस 3 आंबे उरत आहे, 25 25 30 15चा गट करायचा आहे. बघा कशा प्रकारे सोडवणार, इथं सोडून दाखवतो तुम्हाला. काय येईल, काय विचारलंय, 25 30 15. पटकन 5 ने भाग देणार, 5 3 15, 5 6 30, 5 25, परत 3 ने भाग देणार, 3 1 3, 3 2 6, हे दोनांचा गुणाकार 10 आणि यांचा गुणाकार 15. 150 उत्तर आलं. 3 वजा कमी पडत आहे 47, 147. ऑप्शन क्रमांक सी. जशी तुमची स्टेप वाढेल, जशी तुमची रिव्हिजन वाढेल, रिव्हिजन वाढल्याने तुमचं उत्तर निघणार आहे. कळालं मित्रांनो तुम्हाला सर्वांना. जशी जशी तुमची रिव्हिजन वाढेल तशा प्रकारे तुम्ही ही शॉर्टकट पद्धत करणार. शॉर्टकट पद्धत तुम्ही प्रत्येक वेळेस शॉर्टकट पद्धत कामात पडत नाही. तुमची स्टेप बाय स्टेप पाठ असलं तर तुम्हाला काही क्षणात समजणार. मी तुम्हाला यामुळे धीरे धीरे शिकवतो, कारण सर्वांना कळालं पाहिजे. आणि यावरती लगेच लेक्चर सुद्धा झाल्यानंतर तुम्हाला 100 मार्कांचा पेपर तर आहेच लगेच आपल्या ग्रुपवर, लगेच काही क्षणात. ठीक आहे. बघूयात आता याच टॉपिकवरील पुढील कोणतं महत्वाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. चला तर मग वेळ न घालवता बघूयात पुढील कोणतं महत्वाचं उदाहरण आहे. पुढील प्रश्न काय विचारलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की एका पेटीतील मण्यांचे, अगोदर आंब्यांचे विचारले ते, आता मण्यांचे विचारले. नीट समजून घ्यायचं, फक्त प्रश्न चेंज झालाय, नावं चेंज झाले आणि पण प्रश्नांची स्टेप तीच असणार आहे. नीट समजून घ्या. काय प्रश्न विचारलाय, एका पेटीतील मण्यांचे 15, 18 आणि 20 प्रमाणे जर गट तयार करायचे असल्यास, 15, 18 आणि 20 चे गट तयार करायचे, तर प्रत्येक वेळेस 5 मणी कमी पडत आहे. 5 मणी कमी पडत आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्लस करायचं का मायनस करायचं ते आता समजून घ्या. त्यानंतर काय लिहिलंय, तर त्या ठिकाणी कमीत कमी पाहिजे, जास्तीत जास्त नाही, कमीत कमी किती मणी असतील. ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नांचे उत्तर सोडवता येत आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ज्यांना सोडवता येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, नीट समजून घ्या. स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवतो आणि नंतर तुमच्याकडे नोट्स मधून असे कित्येक उदाहरण दिलेले त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. प्रश्न काय मित्रांनो, प्रश्न आहे की एका पेटीतील मण्यांचे 15, 18 आणि 20 प्रमाणे गट तयार करायचे. गट करा. मग याचा काय करायचं मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती, लसावी काढायचा. लसावी घ्या पटकन. 5 ने भाग देईल, 5 3 15, 5 चौक 20. त्यानंतर हे 18 जसे तसे खाली उतरले. नंतर मित्रांनो 3 ने भाग देईल, 3 1 3, 3 7 18. हे 4 जसे तसे खाली उतरले. परत 2 ने भाग द्या. तुम्हाला तर माहिती आहे 2 ने भाग जाईल, 2 दुने 4, 2 त्रिक 6. कळालं मित्रांनो. परत हे 2 उरले ना, मग 3 ने भाग द्या आणि 2 ने भाग द्या. बरोबर. आता यांचा आणि यांचा सर्वांचा गुणाकार करून घ्या. पटकन गुणाकार करायचा. काय 5 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 2. यांचा सर्वांचा गुणाकार करा. तुम्हाला सर्वांना गुणाकार करण्याची पद्धत सुद्धा शिकवली. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी मी स्टेप बाय स्टेप सोडवून दाखवतो कशा प्रकारे सोडवणार आहे बघा. 3 दुने 6. कळालं. परत हा 2 गुण इकडे घ्यायचा. काय होईल, 6 दुने 12. परत हे 3 इकडे उतरवायचे. काय होईल, 12 त्रिक 36. परत हे 5 इकडे घेतले. काय मित्रांनो तुम्ही सांगा किती होईल, 6 पंचे 30. हातच्याला गेला 3. 5 त्रिक 15 आणि 3 18 होता. बरोबर. 18. 180 याचं उत्तर आलेलं आहे का. घाईघाईमध्ये आपण 180 वरती क्लिक करून टाकतो, पण इथेच तुमची चुकी होते मित्रांनो. नवीन विद्यार्थी आहे म्हणून मी किती स्टेप बाय स्टेप सांगितलं कशा प्रकारे सोडवायचं. कोणी शिकवणार नाही या पद्धतीत, अगदी सोप्या पद्धतीत चालू आहे. सर्वांना समजेल आणि उमजेल अशा पद्धतीत सगळं स्टेप बाय स्टेप. बरोबर. तर याचं उत्तर 180 नसणार आहे. का नसणार आहे, कारण प्रश्न काय होता, एका एका पेटीतील 15, 18 आणि 20 चे गट तयार करायचे. त्यामध्ये कमीत कमी किती अंक असणार, किती हे असणार आहे, तर 180 असणार आहे. पण प्रत्येक वेळेस 5 कमी पडत आहे. म्हणजे 180 15 15 15 18 आणि 20 चे गट तयार होणार होते, पण प्रत्येक वेळेस 5 कमी पडले. जर 5 जास्त असते तर हे गट तयार झाले असते. बरोबर. तर काय करायचं मित्रांनो,
180 मधून 5 वजा करायचे. कळालं? 180 मधून 5 वजा केले, उत्तर काय मित्रांनो याचं? तुम्हाला सर्वांना माहित आहे 175. मग त्या उत्तर ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार. ऑप्शन क्रमांक डी काय आहे? त्याचं उत्तर 175. म्हणजेच सर्वांचा गट तयार करण्यासाठी 180 लागत होते, पण 5 कमी पडले, त्यामुळे 175 होते. त्या पेटीमध्ये कमीत कमी किती होते मनी? तर 175 त्या पेटीमध्ये मनी होते. कळाला मित्रांनो? त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी 175. आणि त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व्हेरी गुड, ज्यांनी सर्वांनी याचं योग्य उत्तर दिलं. सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून. खूप मोठं उदाहरण आहे, वाटायला कठीण आहे. पोलीस भरतीला हे उदाहरण पडतात. तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा चेक करून घ्या किंवा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये प्रश्नपत्रिका चेक करा. हे उदाहरण येतील त्याच्यामध्ये 100%. असे कित्येक उदाहरण नोट्स मध्ये आहे. तुमच्याकडे नोट्स असल्या पाहिजे. काय म्हणले, काही विद्यार्थ्यांच्या कमेंट आल्या होत्या की सर ही लॉंग कट आहे, शॉर्टकट मध्ये सांगा. हीच पद्धत तुमची शॉर्टकट मध्ये कशी प्रकारे वापरू शकता बघा. काय होतं उदाहरण? एका पेटीमध्ये 15, 18 आणि 20 चे गट. पटकन टाकायचं मित्रांनो. 15, 18 आणि 20. त्यानंतर काय लिहायचं? पटकन भाग द्यायचा. 5 1 5 3 15 5 चौक 20 हे 18 जसे तसे. परत 3 1 3 3 6 18 हे 4 जसे तसे. आणि यांचा गुणाकार करायचा 6 चौक आणि हे 5 आणि 3 15. कळालं इथपर्यंत? लगेच गुणाकार करायचा. हे काय झालं? 15 चौक 60 गुणिला 6 6 पंचे 80. 180 180 वजा 5 फिनिश. 175 उत्तर. तुमची स्पीड वरती डिपेंड आहे. तुमची किती प्रॅक्टिस झालेली, जितकी तुमची प्रॅक्टिस होईल तितक्या पटापट तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. किती पटापट? पण कधी सोडवू शकता? जेव्हा तुमची प्रॅक्टिस झालेली असेल. आणि प्रॅक्टिस करण्याकरता आपल्या नोट्स मध्ये भरपूर उदाहरण दिले. नोट्स तुमच्याकडे असल्या पाहिजे आणि भरपूरशा विद्यार्थ्यांकडे या नोट्स आहेत. म्हणूनच त्या सर्वांनी उत्तर दिले योग्य. मी सोडवण्याच्या अगोदर त्यांनी दिवसभर प्रॅक्टिस केली या उदाहरणांवर. व्हेरी गुड मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून होती. बघूयात पुढील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. सर्वांनी मन लावून सोडवायचं आणि त्याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. चला तर मग वेळ नाही होता, बघूयात कोणतं पुढचं उदाहरण आहे. पुढील उदाहरण काय दिलं मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील उदाहरण आहे की एका घड्याळामध्ये असणाऱ्या 3 घड्याळ एका घरामध्ये हा प्रश्न पोलीस भरतीला आलेला आयएमपी टाकायचा आहे. आयएमपी टाका पहिले, सगळ्यात पहिले. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? एका घरामध्ये असणाऱ्या 3 घड्याळ एका घरामध्ये लावले आहे. 1 घड्याळ 2 घड्याळ आणि 3 घड्याळ अशा या घड्याळी अनुक्रमे 5 सेकंद 10 सेकंद आणि 15 सेकंदाच्या फरकाने ठोके देतात. म्हणजे एक घड्याळाने आता ठोका दिला, त्यानंतर दुसरे घड्याळ 5 सेकंदानंतर देईल, तिसरे घड्याळ 10 सेकंद 15 सेकंद अशा 3 घड्याळे अनुक्रमे 5 सेकंद 10 सेकंद आणि 15 सेकंदाच्या फरकाने ठोके देतात. तर त्या घड्याळी एकाच वेळी कमीत कमी किती वेळाने ठोके देतील? म्हणजे एकाच टायमाला त्या घड्याळांचे ठोके आले पाहिजे. ते कमीत कमी किती टायमानंतर एक सोबत ते ठोके असतील? ज्या विद्यार्थ्यांना सोडवता येत आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. ज्यांना सोडवता येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला हे सोडून दाखवतो. ठीक आहे, चला बघा कशा प्रकारे उदाहरण सोडवलं जातं. अगदी सोप्या पद्धतीचं उदाहरण, अगदी सोप्या. बघा काय लिहिलं मित्रांनो? 3 घड्याळे अनुक्रमे 5 सेकंद 10 सेकंद आणि 15 सेकंद याच्या फरकाने काय देतात मित्रांनो? ठोके देतात. त्यांचं लसावी काढून घ्यायचं पटकन. काय लसावी येईल? 5 1 5 5 2 10 5 3 15. बरोबर. बस मग आता चालायचं उदाहरण. परत हे 2 1 2 आणि परत 3 1 3 संपलं. 5 गुणिला 2 गुणिला 3 निघालं उत्तर याचं. काय उत्तर येईल? 5 दुने 10 गुणिला 3 म्हणजेच 30 सेकंद. 30 सेकंद याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी 30 सेकंद याचं उत्तर असणार आहे. व्हेरी गुड मित्रांनो. बघा काही क्षणात हे उत्तर निघलं का नाही? प्रत्येकाला सोडवता आलेलं आहे. बघा एकाचं सुद्धा उत्तर चुकलेलं नाहीये. एकाचं सुद्धा उत्तर चुकलं का मित्रांनो? एकाचं सुद्धा उत्तर चुकलेलं नाहीये. का चुकलं नाही? कारण प्रश्न काय होता? 5 सेकंद 10 सेकंद आणि 15 सेकंदाच्या ठोक्याने फरक एक वेळेस ठोके देतात. ते दिसायला किती कठीण होता, पण किती सेकंदामध्ये? काही सेकंद लागतो. पण ही स्टेपच तुम्हाला वापरायची आहे. काही क्षणात तुम्ही सगळं काही सोडवू शकता. काही क्षणात.
व्हेरी गुड मित्रांनो, त्या सर्वांसाठी ज्यांनी सर्वांनी योग्य उत्तर दिले. व्हेरी गुड. खरंच हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून. काही क्षणात उत्तर दिले तुम्ही सर्वांनी. आणि पोलीस भरतीला हेच प्रश्न येतात. दिसायला खूप कठीण असतात, पण जर तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकले तर काही सेकंदात तुम्ही याचे उत्तर देतात. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. सर्वांचे योग्य उत्तर आले. बघूयात पुढील कोणता अतिशय महत्वाचा प्रश्न येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. प्रश्न येण्याच्या आधीच तुम्हाला सांगून ठेवतो की प्रश्न पूर्ण नीट वाचायचा आहे. यामध्ये भरपूरशा विद्यार्थ्यांचे उत्तर चुकू शकता. बघूयात जबरदस्त प्रश्न कोणता आहे पुढील तुमच्या स्क्रीनवर येणारा आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला मित्रांनो, बघा पटकन त्याचं उत्तर काय असणार आहे. प्रश्न काय दिलेला आहे की तीन मित्र आहे अ ब क, हे प्रश्न आलेला आहे आणि बी टाकायचा आहे IMP, आणि हा IMP न टाकता व्हेरी IMP टाकायचा आहे. व्हेरी IMP नाव टाकून ठेवा आणि प्रश्न लिहा. प्रश्न काय विचारलाय. तीन मित्र अ ब क एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावत आहेत. एका गोल राऊंड असतो आपला, त्या वर्तुळाकृती मैदानामध्ये तीन मित्र रनिंग करतायत. तर एक फेरी म्हणजे एक राऊंड प्रत्येक जणाचा टाइम दिलेला आहे. नीट समजून घ्यायचा. प्रश्न नीट समजायचा. समजायला वेळ लागतो, पण पोलीस भरतीत इतका वेळ नसतो. पटकन वाचून घ्यायचा, नीट समजावून घ्यायचा पण. ठीक आहे. काय लिहिलंय. तीन मित्र अ ब क वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरी अनुक्रमे 12, 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात. 12, 18, 20 सेकंदाच्या फरकाने पूर्ण करता येते. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. नंतर तर ते किती मिनिटांमध्ये पुन्हा एकत्र येतील. म्हणजे जसं ते ठोके एकत्र वाजवते तसंच हे राऊंडचं आहे, राऊंड सर्कल. ठीक आहे. याचं उत्तर कशा प्रकारे सोडवायचं बघा. ज्यांना सोडवता येत आहे त्यांनी नीट सोडवून घ्या. पटकन कमेंट वाचून उत्तर द्या. प्रश्न नीट वाचायचा. 10 वेळेस बोललो मी तुम्हाला, म्हणून इतका वेळ घेतला मी प्रश्न वाचण्यासाठी. प्रश्न नीट वाचून घ्या आणि ऑप्शन पूर्ण नीट बघा आणि त्याच्यानंतरच योग्य उत्तर क्लिक करा. ठीक आहे. बघूयात ज्या विद्यार्थ्यांना उत्तर सोडता येत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटकन उत्तर द्या. ज्यांना सोडता येत नाही त्यांनी माझ्याकडे बघा. मी काही क्षणात तुम्हाला सोडून दाखवतो. काही क्षणात. ठीक आहे. बघा. तीन मित्र अनुक्रमे अ ब क किती सेकंदाच्या फरकाने पडताय मित्रांनो. तर 12, 18 आणि 20 सेकंदाच्या फरकाने पडताय. म्हणजे सेकंदामध्ये रनिंग करतात. ठीक आहे. तर ते एकत्र कधी रनिंग करतील बघा. यांचा लसावी काढा मित्रांनो. लसावी काय. परत 2 ने भाग द्या अगोदर यांना. बेसक 12, बे 18, सॉरी बेनम 18, बेदाहे 20. ठीक आहे. त्यानंतर परत 3 ने भाग द्या मित्रांनो. 3 2 6, 3 3 9 आणि हे 10 जसे तसे खाली. परत 2 ने भाग द्या मित्रांनो. बे 5 10, हे 3 खाली जसे तसे. परत 3 ने द्या आणि परत 5 ने द्या. ठीक आहे. आता हे जसे तसे घ्या. उतरवा खाली मित्रांनो. 2 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5 हे आले. काही क्षणात याचं उत्तर कसं सोडवू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस झाली ते इथल्या उत्तर काढू शकता. कळालं. पण ज्या विद्यार्थ्यांना समजत नाही त्यांच्यासाठी आपल्याला इथं सोडावं लागेल. सर्वांना सोबत घेऊन जायचं पुढे. घ्या मित्रांनो. 5 त्रिक 15 आणि 15 दुने 30. कळालं. 3 दुने 6. 6 आणि 30 चा गुणाकार केला. 6 त्रिक 18 आणि हे 30. ओके. किती आले. 180 सेकंद. 180 सेकंद हे याचं गुणाकार आलेला आहे. बरोबर. भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले. पण ट्विस्ट म्हणजे तुम्ही नीट बघितला का, काही काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले सुद्धा आहे. का चुकले. कारण त्यांनी प्रश्न नीट वाचला नाही. मी जेव्हा सांगत होतो नीट प्रश्न वाचा तेव्हा त्यांनी घाई केली आणि हेच घाई नेहमीच होत असते पोलीस भरतीला. काय घाई केली. प्रश्न काय विचारला तर नीट समजून घ्या. प्रश्न होता तीन मित्र अनुक्रमे एका वर्तुळाकार मैदानामध्ये धावून अनुक्रमे 12, 18 आणि 20 सेकंदामध्ये एक राऊंड पूर्ण करताय. फरक आहे त्यांचा. 12 सेकंद, 18 सेकंद आणि 20 सेकंदाच्या फरकामध्ये ते राऊंड पूर्ण करताय. तर ते एकत्र कधी सोबत रनिंग करतील. तर प्रश्न होता तर ते किती मिनिटांनी. मिनिट विचारले, सेकंद नाही. तर ते किती मिनिटांनी पुन्हा एकत्र भेटतील. म्हणजे पुन्हा एकत्र भेटतील. जसं
हा 12-18 सेकंद फरक करतोय, पण काही मिनिटानंतर ते परत एकत्र येतील परत त्यांच्यामध्ये डिस्टन्स पडेल. तर मिनिट विचारले होते ना, काय विचारलं होतं? मिनिट. म्हणून याचा काय करायचं मित्रांनो, 180 भागीला 60 करायचे. म्हणजेच काय, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट असतो ना, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. म्हणजेच काय, 6 1 6 0 0 कट झाले, 6 1 6 6 त्रिक 18 म्हणजे याचं उत्तर येणार 3 मिनिटे. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो 3 मिनिटे. आणि हे उत्तर चुकलेलं असेल. भरपूरशे विद्यार्थी ही चूक करतात पोलीस भरतीला. काय चूक करतात? प्रश्न वाचत नाही पूर्ण आणि डायरेक्ट उत्तरावर क्लिक करून टाकतात, जसे की तुम्ही केलेली एक चुकी काही विद्यार्थ्यांची झालेली आहे. का झाली मित्रांनो? घाई करण्याची चुकी असते. घाई केल्यामुळे बिलकुल घाई करायची नाही. तुम्हाला नेहमी काय सांगतो, स्टेप बाय स्टेप तुम्ही शिका. आता बघा, काही विद्यार्थी म्हणजे सर खरंच खूप वेळ लागतोय, कमी वेळामध्ये सुद्धा आपण हे सोडवू शकलो असतो. कमी वेळात कसं सोडवू शकता? हे झालं मित्रांनो इथून, हे झालं, तुम्ही लगेच इथल्या इथं गुणाकार करू शकता. 15 15 दुने 30 30 त्रिक 90 90 दुने 180 झालं का? 180 आलं, 180 भागीला 60 गेले, 3 उत्तर आलं, लगेच काही विषय नाही. पण तुम्हाला शिकवायचंय, आपल्याला एकट्याला पुढे जायचं नाही, तर आपल्याला संपूर्ण टीमला, सर्वजण, तुम्ही जेवढे पाहत आहात तेवढं सर्वांना हे गणित सर्व जमले. आता तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकामध्ये सोडून बघा. आणि काही विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले. का दिले? कारण त्यांच्याकडे जबरदस्त नोट्स आहे. सर्व नोट्स, ज्या नोट्स तुमच्या स्क्रीनवर दिसतात, सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. सर्व काही 51 जणांच्या टीमने मिळून बनवलेल्या नोट्स, 51 जण, एक किंवा दोन व्यक्तीने, तर 51 जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून, दिवस रात्र संघर्ष करून या नोट्स बनवल्या खास तुमच्यासाठी मित्रांनो, खास तुमच्यासाठी. या नोट्स जवळपास पोलीस भरती करणारा प्रत्येक विद्यार्थ्याकडे या नोट्स, प्रत्येक विद्यार्थी, तुमच्या बाजूच्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थ्याकडे सुद्धा या नोट्स आहे, तुमच्या मित्राकडे. पण तो तुम्हाला का देत नाही? कारण या नोट्स तुमचे यशाचे गुरुकिल्ली ठरणार, यशाचे गुरुकिल्ली. जर तुम्ही या नोट्स घेतल्या तर तुम्ही सुद्धा तुमच्या मित्राला देणार का? बिलकुल देणार नाही, कारण तुमचा मित्रच तुमची जागा खाणार आहे, लक्षात ठेवायचं. या नोट्स पोलीस भरती करणारा प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहे आणि या नोट्स मध्ये 51 जणांची मेहनत आहे, संघर्ष आणि कित्येक दिवसांचा अभ्यास आहे. विचार करा, यामध्ये कित्येक प्रकारचे प्रश्न फिरवलेले आहेत. जर तुम्ही गणिताची नोट घेतली तर गणिताचे सर्व प्रकारचे उदाहरण त्यामध्ये सोडवलेले आहे. तुम्हाला एक सुद्धा गणित नडणार नाही, एक सुद्धा कसंही गणित येऊ द्या, कसंही एक सुद्धा गणित नडणार नाही. मराठी व्याकरणचे सुद्धा तसेच. जीकेचे इतके खतरनाक नोट्स आहे. 1998 पासून ते 2024 पर्यंत वारंवार रिपीट होणारे अतिशय महत्वाचे प्रश्न त्यामध्ये, अतिशय महत्वाचे. जीकेचे इतके खतरनाक नोट्स आहे मित्रांनो, जबरदस्त नोट्स आहेत, जबरदस्त अभ्यास आहे. या नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे, लक्षात ठेवायचं. या नोट्स तुमच्या यशाचे गुरुकिल्ली आहेत, जाणून घ्या. यशाची गुरुकिल्ली फक्त या नोट्स आहे. नोट्स मधून अभ्यास करता, कोणतं पुस्तक वाचू नका, पुस्तक बाजूला ठेवून द्या, फक्त नोट्स मधून अभ्यास करा. काही दिवसात तुमच्यामध्ये काय फरक पडतोय ते बघा. आणि जाणून घ्या, जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे, जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. कसं काय दिल्या जातात? त्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे, छोटीशी. ती म्हणजे काय? हे बघा, हे काय आहे? हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल, जे तुम्ही आता पाहत आहात, ज्यावरती लाईव्ह लेक्चर चालू आहे आपलं. या चॅनलला काय करायचं तुम्हाला? या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेला, या स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करून द्या. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात, काही क्षणात दिल्या जातात मित्रांनो. या संधीचा फायदा घ्या. चला तर मग भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण तिथे आता या टॉपिकवर लगेच 100 मार्कांची डिजिटल प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे, काही क्षणामध्ये येईल तुम्हाला. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.